श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रभावी तारक मंत्राचे शक्तिशाली प्रभावी तीर्थ कसे करायचे? तारक मंत्र तीर्थ महिमा. तर स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा फक्त मंत्र जपण्यासाठी नाही आहे, तर योग्य पद्धतीने जर ते मंत्राचे तीर्थ तयार केले, तर ते तीर्थ सर्व समस्यावरती प्रभावी उपाय ठरतो. अनेक समस्या दूर करू शकतो. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, आजारपणात मानसिक शक्ती मिळते किंवा अडचणींवरती मात करण्यासाठी आश्चर्यकारक असा आधार म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ आहे आणि अनेक भक्तांना त्याचा चांगला अनुभव देखील आलेला आहे. तारक मंत्राचं पाणी हे खूप शक्तिशाली असतं. म्हणून तर आपण म्हणतो ना, पाण्यामध्ये इतकी शक्ती आहे, की ते कोणालाही आपल्याकडे खेचू शकतं. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये म्हणायचे, की विहीर, नदी, तलावाच्या तिथे जास्त फिरू नका, कारण की पाण्यामध्ये खूप शक्ती असते. तर तारक मंत्र पण 90% लोकांना हे तीर्थ कसे तयार करायचे हेच माहिती नाहीये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सोप्या पण प्रभावी पद्धतीने जाणून घेणार आहोत, की तीर्थ कसे करायचे जेणेकरून ते आणखी प्रभावी बनेल. तर स्वामींच्या तारक मंत्राचे तीर्थ कसे, कधी करावे, त्याचे फायदे काय आहेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तारक मंत्र म्हणजे काय हे आपल्या स्वामी भक्तांना सगळ्यांनाच माहिती आहे. पण तारक मंत्र हा एक असा मंत्र आहे, की स्वामी समर्थ तारक मंत्राचे इतके प्रभावी अनुभव लोकांना आलेले आहेत आणि हे तारक मंत्राचे तीर्थ तयार करण्याच्या 2 पद्धती आहेत खऱ्या. तारक मंत्रात एक ओवी आहे. विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात. याचा अर्थ असा होतो, की स्वामी भक्तांच्या साधनेत विभूती, नामजप, ध्यान याद्वारे तयार होणारं तीर्थ पवित्र मानलं जातं. म्हणूनच तारक मंत्राच्या तीर्थाचे 2 प्रमुख मार्ग सांगितलेले आहेत ग्रंथात. तारक मंत्र म्हणजे जो संकटातून तारतो, दुःखातून माणसांना बाहेर काढतो, जीवनाला एक नवीन मार्ग दाखवतो. म्हणूनच स्वामी भक्तांमध्ये अशी श्रद्धा आहे, की जेव्हा आपण तारक मंत्र श्रद्धेने म्हणतो, तेव्हा स्वामी समर्थांची कृपा आपल्यावरती होते. अनेक अडचणीच्या काळामध्ये जर तुम्ही तारक मंत्र श्रद्धेने योग्य पद्धतीने केला, तर तुमच्या समस्या दूर होण्यास मदत होते. मग तुमची काहीही समस्या असेल, घरामध्ये आर्थिक अडचण असेल, आजारपण असेल, मुलं ऐकत नसतील किंवा पतीच्या नोकरीमध्ये प्रगती हवी असेल, कोणतीही तुमची समस्या असेल, तर हा तारक मंत्र योग्य पद्धतीने जर तुम्ही जपला, श्रद्धेने अनुष्ठान केलं, संकल्प घेऊन, तर तुमची इच्छा जी आहे, तुमची समस्या जी आहे, तर त्यावरती तुम्हाला स्वामींची कृपा ही मिळते. अनेक भक्तांनी त्यांचे अनुभव देखील सांगितलेले आहेत, की अडचणीच्या काळात, आजारपणात किंवा मानसिक तणावात, डिप्रेशनमध्ये असताना देखील अनेक लोक सुखरूपपणे बाहेर येतात. फक्त हा तारक मंत्र जपल्याने त्यांच्या मनाला शांती मिळते, जीवनाला मार्ग मिळतो. तर तारक मंत्राचे तीर्थ हे बनवायचे कसे आणि का बनवायचे हा प्रश्न पडतो. तर मंत्राचे तीर्थ यामागे एक आध्यात्मिक विचार आहे. बऱ्याच ग्रंथांमध्ये बरेच पूर्वजांनी देखील असे म्हणायचे, की जेव्हा आपण एखाद्या पाण्यावरती श्रद्धेने मंत्र जप करतो, तेव्हा त्या पाण्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं मानलं जायचं. ज्यावेळेस आपण अभिमंत्रित करतो,
एखादी निर्जीव वस्तू ही सजीव होण्यास मदत होते. म्हणूनच अनेक संतांनी सांगितले आहेत, की मंत्रजप केलेलं पाणी तीर्थ म्हणून ग्रहण केलं तर मन शांत होतं. स्वामी समर्थ भक्तही तारक मंत्र जप करून हे तीर्थ तयार करतात. त्यांना स्वतःहून याचा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे. तर तारक मंत्राचे तीर्थ करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया. हे 2 पद्धतीने करतात. मंत्रजपाने अभिमंत्रित पाणी म्हणजे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि ही खूप लोकं ह्याच पद्धतीने करतात देखील. तर तुम्हाला करायचं काय आहे? सकाळी स्वच्छ स्नान करून कपडे घालायचे आहेत. देवघरात स्वामींचा मूर्ती किंवा फोटो असेल, त्यासमोर तुम्हाला बसायचं आहे आसन घेऊन. कोणत्याही धातूचा तुम्ही पेला किंवा ग्लास घेऊ शकता. पण जर तांब्याचा किंवा चांदीचं भांडं असेल, ग्लास किंवा वाटी, तर ते अधिक चांगलं. त्यात तुम्हाला 1 किंवा 2-3 तुळशी पानं टाकायची आहेत. नाही टाकले, स्वच्छ पाणी फक्त घेतलं तरी देखील चालेल. तर हे भांडं स्वामींच्या समोर ठेवायचं आहे. हात जोडून तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल, जो तुम्ही संकल्प करणार आहात, तो तुम्हाला बोलायचा आहे. आणि हे संकल्प करून स्वामी समर्थ तुमच्या कृपेने हे तीर्थ तयार होत आहे, असं स्वामींना म्हणायचं आहे, प्रार्थना करायची आहे, हात जोडून संकल्प करून. आता तारक मंत्र जपायला सुरुवात करायची. तारक मंत्र जपत असताना जो पेला किंवा ग्लास तुम्ही घेतला असेल स्वच्छ पाणी त्यामध्ये भरून, तो पूर्ण भरायचा आहे आणि त्याच्यावरती उजवा हात तुमचा ठेवायचा आहे. उजवा हात तोपर्यंत ठेवायचे जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणणार आहात. 1 वेळा म्हणणार आहे, 3 वेळा की 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा, जितक्या वेळा तुम्ही संकल्प घेऊन करणार आहात, की एवढा वेळा तुम्ही म्हणाल, तेवढा वेळ तुम्हाला तो हात तसाच त्या पानावरती ठेवायचा आहे आणि तुम्ही तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे, असं तुम्हाला तारक मंत्र म्हणायचे आहेत. आणि हा जप पूर्ण झाल्यानंतर त्या पानावरती फुंकर मारायची आहे. नाही मारलीत तरी देखील चालेल. आत्ता ते पाणी जे आहे, तर ते तारक मंत्राचं तीर्थ तुमचं बनलेलं असतं. तर 1-2 मिनिटं त्या पानावरती तसाच हात ठेवून शांत बसून मनामध्ये तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे. त्यानंतर ते पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता किंवा एखाद्या व्यक्तीला काही मानसिक त्रास असेल, कोणताही त्रास असेल, तर तुम्ही त्यांना ते पाणी देऊ शकता किंवा घरातल्या सगळ्यांनी 1-2 घोट तो पाणी घेऊ शकता. आजारी व्यक्तीला देऊ शकता. परंपरेनुसार हे पाणी घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी वापरतात. दुसरी पद्धत यामध्ये धूप, विभूती पडलेली अभिमंत्रित तीर्थ ही पद्धत आहे दुसरी. ही पद्धत देखील पहिल्या पद्धतीसारखीच करायची आहे. जसं सकाळी उठून तुम्ही जर सकाळी जर केलात तर त्याचा प्रभाव चांगला असतो. सकाळी उठून स्वच्छ कपडे परिधान करून स्वच्छ जागा निवडून आसन घेऊन तुम्ही स्वामींसमोर तांब्याचा किंवा चांदीचं भांडं घेऊन, ग्लास, वाटी घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे. त्यानंतर तुम्ही उजव्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावायची आहे. धूप अशा ठिकाणी ठेवा, की त्याची राख, त्याची विभूती जी आहे, तर ती त्या पाण्यामध्ये पडेल. आत्ता मग तुम्हाला तारक मंत्र जपायला सुरुवात करायची आहे. ही जुनी पद्धत आहे.
पण ही कमी लोकांना माहीत असलेली पद्धत आहे. या पद्धतीमध्ये मंत्र, धूप, विभूती ही सगळी ऊर्जा एकत्र असते. तुम्हाला जितक्या वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, तसा तुम्ही संकल्प घेऊन मग 21 वेळा, 11 वेळा, 108 वेळा मंत्र जाप करा तारक मंत्राचा. आणि मग हे पूर्ण झालं तारक मंत्र, त्यानंतर त्या पाण्यात थोडीशी विभूती मिसळा. तुम्ही जर केंद्रामध्ये जात असाल, तिथून आणली असेल, तर ती तुम्ही विभूती मिसळू शकता किंवा धूपची देखील. स्वामींना नमस्कार करा. तुमची जी इच्छा आहे ती मनामध्ये बोला आणि हे पाणी पंचामृत स्वरूपातील पाणी आहे. हे तीर्थ म्हणून मानलं जातं. तर ही पद्धत काही ठिकाणी विभूती तीर्थ म्हणून देखील ओळखली जाते. या पाण्यामध्ये मंत्र, धूप, विभूती ऊर्जा हे तिन्ही एकत्र असतात. त्यामुळे खूप प्रभावी ठरते. मग तुम्ही हे पाणी जे आहे ते ग्रहण करू शकता. पण आजकाल केमिकलयुक्त अगरबत्ती असतात, त्यामुळे बरेच लोकं जी पहिली पद्धत आहे ती वापरतात. दोन्ही पद्धतीमध्ये फरक एवढाच आहे, की मंत्रजप पाणी जे आहे, तर ती सगळ्यात सोपी पद्धत आहे. विभूती धूप पद्धत जी आहे ती खूप अगदी पारंपरिक आहे आणि पूर्वीची लोकं ही करत होते. कारण की तेव्हा धूप जास्त केमिकल वस्तू भेटत नव्हत्या. ते सगळं ऑर्गॅनिक, नॅचरल असायचं. पण आता सगळं केमिकलनी असतं. त्यामुळे जी पहिली पद्धत आहे ती सगळ्यात सोपी आहे, तर ती करतात. मंत्रजप झाल्यानंतर, तारक मंत्र तुम्ही म्हटल्यानंतर त्या पाण्यावरती 1-2 मिनिटं शांत हात ठेवून तसंच बसा. तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती म्हणा आणि असं कल्पना करा, की स्वामींचे आशीर्वाद त्या पाण्यात उतरतायत. ही प्रक्रिया मनाची तुमची एकाग्रता जी आहे ती वाढवते. आणि तीर्थ घ्यायची कधी? तर जर तुम्ही सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. तुम्ही उठल्या-उठल्या जेव्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही उठाल 4 ते 6च्या मध्ये सकाळी, तर तुम्ही पूजा करून हे तीर्थाचे पाणी बनवून तुम्ही ते ग्रहण करू शकता किंवा संध्याकाळी. जरी तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळाला, तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस देखील हे करू शकता. सकाळी मंत्रजाप केले तर ते अधिक प्रभावी मानले जाते. या तीर्थाचा उपयोग तुम्ही पाणी पिण्यासाठी, घरात शिंपडण्यासाठी किंवा आजारी व्यक्तीस ते पाणी तीर्थ देण्यासाठी होऊ शकतो. मुलांना त्यांच्या संरक्षणासाठी किंवा प्रवासाला देखील तुम्ही जाताना हे तीर्थ घेऊ शकता. ह्यामध्ये महत्त्वाच्या चुका टाळायच्या त्या म्हणजे अपवित्र अवस्थेत ही करू नका. तुम्ही हे तीर्थ बनवत असताना, तुम्ही तारक मंत्र म्हणत असताना, तुम्ही व्यवस्थित असला पाहिजे म्हणजे स्वच्छ कपडे, तुम्ही नीटनेटके असला पाहिजे. प्लास्टिकचे भांडे वापरू नका. रागात किंवा घाईत जप करू नका. शांत मनाने हा जप करा. तारक मंत्रात सांगितलेलं आहे, की हे तीर्थ घे आठविरे प्रचिती, ना सोडती कदा स्वामी जाघेई हाती. याचा अर्थ असा होतो, की जो भक्त श्रद्धेने हे तीर्थ घेतो, त्याला स्वामी कधीच सोडत नाही. आणि तीर्थ बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मन शांत ठेवणं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की हा फक्त एक प्रयोग नाहीये. ही एक साधना आहे, भक्ती आहे आणि मानसिक आधारासाठी आहे. त्यामुळे तीर्थ बनवताना मन शांत ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तारक मंत्राचे अभिमंत्रित तीर्थ मुळे मन शांत होते, सकारात्मक विचार वाढतात, अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे तयार केलेले हे तीर्थ श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं. तर श्रद्धेने, विश्वासाने करा. नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावरती होईल. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ एका स्वामी भक्तापर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी